रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात अपघात झालाय। गॅस टँकरच्या घटनेने मिनी बस पलटी झालेली आहे। मिनी बस रस्त्याच्या थेट खाली गेल्या। बसमधील अनेक जण जखमी झाले। जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्येही हलवण्यात आलेले आहे। गॅस टँकरची मिनी बसला धडक बसलेली आहे आणि त्यानंतर हा अपघात झालेला आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून घेऊयात। प्रमोद, हा अपघात कसा झालाय, काय माहिती? मुंबई गोवा महामार्गावरच्या निवळी घाटात हा अपघात झालेला आहे। गॅस टँकरने एका मिनी बसला ही धडक दिली होती आणि ही धडक इतकी भीषण होती की टँकरच्या धडकेत मिनी बस ही अक्षरशः रोडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली। यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते आणि विशेष म्हणजे हा जो टँकर होता यात गॅस होता आणि हा गॅस जी धडक होती त्या धडकेमुळे टँकरचं नुकसान होऊन या टँकरमधून गॅसची गळती होते आणि आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी दाखल झाले असून टँकरमधून जो गॅस लिकेज होत होता त्याच्यावर आवर आणण्याचा प्रयत्न केला जातोय। यात जे जखमी झाले होते त्यांना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। निश्चितच धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।